सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सार्वजनिक क्षेत्रात अनेक दशकांपासून उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक, प्रगतशील शेतकरी आणि नांदगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकृष्ण मनोहर रत्न पारखी यांना त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा लोकमत नांदगाव गौरव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 21 नोव्हेंबर 1936 रोजी जन्मलेल्या श्रीकृष्ण रत्न पारखी यांनी पुण्यातील BA ऑनर्स इकॉनॉमिक्सचे शिक्षण पूर्ण केले. सार्वजनिक जीवनात त्यांनी नांदगाव नगर परिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. पाणीपुरवठा सभापती असताना दहेगाव धरणाची उभारणीत त्यांनी सक्रिय योगदान दिले. तसेच 1977च्या भीषण दुष्काळात नांदगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना मोठा दिलासा मिळवून दिलाय. श्रीकृष्ण रत्न पारखी यांनी आपल्या व्यापक संपर्काचा उपयोग करून नांदगावातील अनेक तरुणांना नाशिक MIDCतील विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी वैजनाथ जिजाजी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करत अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाशी संलग्न राहूनही शैक्षणिक विकासासाठी योगदान दिले. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य तितकेच उल्लेखनीय राहिले. नस्तनपूर येथील शनेश्वर महाराज मंदिर ट्रस्टसह विविध धार्मिक संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून त्यांनी सेवा बजावली. मुक्ताबाई, सखाराम महाराज, चोपडेकर महाराज, बेलापूरकर महाराज आदी संतांच्या दिंड्यांचे अनेक वर्ष स्वागत व मुक्कामाची व्यवस्था करून त्यांनी वारकरी परंपरेची सेवाही जपली आहे. प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणूनही श्रीकृष्ण रत्न पारखी यांची पंचकृषीत विशेष ओळख आहे. रेशीम शेती, द्राक्ष शेतीसह विविध आधुनिक शेती प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवले. पाईपलाईन तज्ज्ञ म्हणून अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी आणि विविध साखर कारखान्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीदरम्यान नांदगावच्या शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता. तसेच 2011 मध्ये त्यांना मोहिनी राज जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ, निस्वार्थ आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत लोकमत नांदगाव गौरव रत्न पुरस्काराने श्रीकृष्ण मनोहर रत्न पारखी यांचा सन्मान करण्यात आला असून त्यांच्या या गौरवाबद्दल नांदगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. माझं नाव श्रीकृष्ण मनोहर रत्न पारखी. जन्म 1936 सालचा. 90 चालू आहे आता. शिक्षण SP कॉलेजमधून मी ग्रॅज्युएट झालो 1958 साली. पुन्हा व्यवसाय शेतीचा सुरू केला. घरची शेती होती, त्या शेतीभूत रमलो. त्याच्यानंतर 1975 मी नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त सभासद म्हणून निवडून आलो. 8 वर्ष सभासद म्हणून मी राहिलो. त्याच्यानंतर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची आमची एक शाळा आहे, वैजनाथ जिजाजी हायस्कूल म्हणून. त्याच्यात मी शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम केले आहे. हे पिढीजात शेतकरी. वडील 22 वर्ष म्युन्सिपल काउन्सिलर होते, त्याच्यात 7-8 वर्ष प्रेसिडेंटही होते नगरपालिकेचे. त्याच्यानंतर दैनिक लोकमतचा पुरस्कार मिळाला आहे. त्यात पूर्वीचे केलेले काम आणि सामाजिक क्षेत्रात केलेलं काम याच्याबद्दल मला हा लोकमतचा गौरव केला आहे.
त्यांनी 29 तारखेला 29 जून मिळाल्याबद्दल मला धन्यता वाटते की आपण केलेल्या कामाचा लोकमतनी हे केला, आढावा घेऊन त्याचा गौरव केल्याबद्दल मी त्यांचा, त्या परिवाराचा, लोकमत परिवाराचा आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी येऊन गेलेत आणि त्यांनी बरेच पत्रव्यवहार होता त्यांचा. माझे आजोबा वैजनाथ जिजाजी रत्नपारखी हे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर, फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्या मुलाकरता म्हणजे माझ्या वडिलांकरता त्यांनी 104 वर्षापूर्वी नांदगावला शाळा काढली, वैजनाथ जिजाजी हायस्कूल म्हणून. ते आजही नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे नाशिकचं, ते यशस्वीपणे चालू करतायत. ब्रिटिश काळामध्ये पुण्याचा रँड म्हणून कलेक्टर होता, त्याची हत्या चाफेकर बंधूंनी केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्यातला एक भाऊ बाळकृष्ण नावाचा आमच्या इथे येऊन राहिला. भूमिगत होता तो, पण आश्रय दिला आमच्या आजोबांनी त्याला. त्याबद्दल उघडकीस आलं ते की आम्हाला, आमच्या आजोबांना रोज पोलीस स्टेशनमधनं जायची हाजरीची शिक्षा दिली त्या ब्रिटिश सरकारने. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.